युद्ध परिस्थिती आहे। या परिस्थितीत भारताचाच विजय झाला पाहिजे आणि म्हणून शतचंडी यज्ञाचं आयोजन सनातन संस्थेने गोव्यामध्ये केलं आहे। 20 मे ते 22 मे या कालावधीमध्ये हा शतचंडी यज्ञ होणार आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारत माता ही दुर्गा स्वरूप आहे आणि दुर्गेची उपासना एक आध्यात्मिक अनुष्ठान म्हणून शतचंडीच्या रूपात येथे केली जाणार आहे। आपल्या सगळ्यांना आध्यात्मिक स्तरावर या कार्यामध्ये सहभागी व्हायची इच्छा असेल तर आपण या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता, कारण हा यज्ञ सर्वांसाठी खुला असणार आहे। आणि मी सर्वांना सांगू इच्छितो की भारताच्या विजयासाठी आपण सर्वजण आहोत त्या ठिकाणी प्रार्थना करूया। ज्यांना शक्य आहे त्यांनी शतचंडी यज्ञात सहभागी होण्यासाठी या कार्यक्रमस्थळी येऊया। मी सर्वांना आवाहन करतो की भारताचा विजय झाला पाहिजे, आपल्या सगळ्यांच्या प्रार्थना त्या देवतेपर्यंत पोहोचल्या पाहिजेत। एवढंच आपण करूया। आपल्या सगळ्यांना नमस्कार।